घरात भाजीला काही नसलं की शक्यतो ग्रामीण भागामध्ये हमखास बनवली जाणारी ही भाजी आज आपण ग्रामीण पद्धतीने पाट्यावर मस्त असा मसाला तयार करून बनवणार आहोत. बनवायला अतिशय सोपी आहे, घरगुती साहित्यात तयार होणारी आहे. तर अशी ही आदणवड्याची भाजी आज आपण बनवणार आहोत. आम्ही याला आदणवड्या म्हणतो, तुमच्याकडे काय म्हणतात कमेंट करून नक्की सांगा. आपण सुरुवात करूयात. आता सगळ्यात आधी आपल्याला रश्श्यासाठी लागणारा मसाला तयार करायचा आहे. त्यासाठी इथे मी 2 कांदे घेतलेत, खोबऱ्याचा एक तुकडा घेतलेला आहे आणि गॅसवरती जाळी ठेवून हे आपण भाजून घेणार आहोत. सोबतच मी 2 हिरव्या मिरच्या देखील ठेवलेल्या आहेत. अशा पद्धतीने आपल्याला हे भाजून घ्यायचे. आता इथे मी डायरेक्ट जाळी ठेवून गॅसवरती भाजून घेते. तुम्ही हे तव्यामध्ये सुद्धा भाजून घेऊ शकता. असं जर भाजलं तर याला थोडासा स्मोकी फ्लेवर येतो. आता गावाकडे कसं असतं, शक्यतो चुलीवरती बनवतात. मग चुलीमध्येच कांदा टाकून तो तसाच भाजून घेतला जातो. खोबऱ्याचा तुकडाही भाजतात. त्यामुळे त्याला एक टेस्ट खूप छान येते. तर आता इथे चूल तर आपल्याकडे नसते, पण अशा पद्धतीने आपण हे भाजून घेऊ शकतो. आता हे थोडंसं खोबरं आणि मिरच्या थोड्या भाजल्या गेलेल्या आहेत, काढून घेते मी. खूप जास्तही भाजायचं नाही. कांदा मात्र आपल्याला चांगला भाजून घ्यायचा आहे. कांदा अशा पद्धतीने व्यवस्थित भाजायला हवा. आता इथे पाहू शकता, हे जे कांदे आहेत व्यवस्थित भाजले गेलेले आहेत. गॅस मी बंद केला आहे. आता हे काढून घेते. आता इथे एका प्लेटमध्ये हे कांदे आणि खोबरं काढून घेतले, याचे आपण तुकडे करून घेणार आहोत. आता एक तवा गरम करायला ठेवला, शक्यतो लोखंडी तवा वापरायचा. त्यामध्ये थोडंसं तेल घ्यायचं आहे. आपण जो भाजून घेतलेला खोबऱ्याचा तुकडा आहे त्याचे काप करून घेतले, त्यात आपण अशा पद्धतीने तव्यामध्ये भाजून घेणार आहोत. आता तुम्ही म्हणाल अगोदर हे खोबरं भाजलेलं आहे, नंतर काय गरज? पण अगोदर जे आपण भाजलं आहे त्याला फक्त एक स्मोकी फ्लेवर येण्यासाठी त्याला थोडंसं आपण भाजून घेतलं आहे. पण खोबरं असं तव्यावर भाजलं तर ते छान भाजलं जाईल. त्यामुळे त्याला असं व्यवस्थित आपण भाजून घेणार आहोत. आता पाहू शकता खोबरं अगदी व्यवस्थित भाजलं गेलेलं आहे. काढून घ्यायचे. आणि याच पद्धतीने आपल्याला आपण जो भाजून घेतलेला कांदा आहे तोही तव्यामध्ये घेऊयात आपण. यासोबतच हिरव्या मिरच्या घ्यायच्या आहेत, ज्या पण थोड्या भाजलेल्या आहेत त्या, आणि आलं आणि लसूण हे सगळं आता एकत्र भाजून घ्यायचं आहे. याला खूप जास्त भाजायची गरज नाही, आलं लसूण आणि कांद्याला. कांदा ऑलरेडी बऱ्यापैकी भाजला गेलेला आहे. त्यामुळे याला थोडंसं मी त्यातलं जे आलं लसूण आहे, हिरव्या मिरच्या आहेत, थोडंसं त्याला भाजून घेणार. खूप जास्त भाजायची गरज नाही. आता अशा पद्धतीने हे साधारण 3 ते 4 मिनटं मी भाजून घेतलेलं आहे. काढून घेऊयात आणि हे सगळं आता आपल्याला गार होण्यासाठी ठेवायचं आहे. आता हे व्यवस्थित गार झाल्यानंतर हा जो मसाला आहे, कांदा खोबरा आहे, मी पाट्यावर बारीक करून घेणार आहे. शक्यतो आपण मिक्सरमध्ये बारीक करतो, पण मिक्सरमध्ये जो वाटलेला मसाला असतो त्याला पाट्यावर वाटलेल्या मसाला एवढी टेस्ट येत नाही. कारण त्यामध्ये मसाले फक्त कटकट होत जातात, ते गरम होतात. त्यामुळे थोडा चवीमध्ये फरक पडतो. पण पाट्यावर वाटलेला जो मसाला असतो त्याला एक छान टेस्ट येते. मसाल्यामधील जे इसेन्शियल ऑइल्स असतात ते रिलीज होतात आणि त्यामुळे याला टेस्ट खूप छान येते. तर अशा पद्धतीने थोडंसं पाणी घालून हे जे वाटण आहे मी तयार करून घेतलं. अगदी मस्त बारीक असं वाटण तयार झालेलं आहे. शक्यतो ग्रामीण भागामध्ये एखाद्या दिवशी ठरवून मस्त असा मसाला वाटून लोक काळ्या मसाल्याची भाजी बनवतात. त्याला एक छान टेस्ट येते. आता फोडणीसाठी कढई मी गॅसवर गरम करायला ठेवलेली आहे. त्यामध्ये तेल घ्यायचे. खूप जास्तही तेल घेण्याची गरज नाही. साधारण 1 ते 1.5 टेबलस्पून एवढंच तेल घेतलेलं आहे मी. तेल गरम झालं, थोडंसं गरम झालं की त्यामध्ये काळा मसाला घालून पटकन मिक्स करायचा. मसाला जळू द्यायचा नाही आणि तयार केलेलं जे कांदा खोबऱ्याचं वाटण आहे ते आपल्याला यामध्ये घालून त्याला छान परतून घ्यायचे. काळ्या मसाल्याची रेसिपी मी आपल्या चॅनलवरती पोस्ट केलेली आहे मागच्या काही दिवसापूर्वी. पाहिलेली नसेल तर नक्की पहा. आता वाटण चांगलं परतून झालं, त्याला कडेनं तेल सुटायला लागलं की त्यामध्ये मी चमचाभर धनेपूड आणि कोथिंबीर घातलेली मिक्स करून घेते. आणि यामध्ये आता पाणी घालायचं आपल्याला. शक्यतो गरम पाण्याचा वापर करायचा. रस्सा किती हवा आहे त्यानुसार आपल्याला पाणी घालायचं यामध्ये. तिथे मी 4 व्यक्तींसाठी बनवते. यामध्ये आपण मीठ घालणार आहोत.
आणि याला एक उकळी येऊ द्यायची. एक उकळी आली की गॅस कमी करायचा. आता याला उकळी येते तोपर्यंत आपण बाकीची तयारी करूयात. आता एका ताटामध्ये इथे मी 1 वाटीभर बेसन पीठ घेतले. त्यामध्ये मीठ घालायचे, थोडी हळद घालायची आहे, थोडी जिरेपूड आणि थोडी धनेपूड देखील घालायची आपल्याला यामध्ये. थोडं लाल तिखट घातलेलं आहे आणि थोडं लसूण आणि जिरे ठेचून घेतले ते घातलेले. पिठामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. यामध्ये थोडं थोडं पाणी घालायचे आणि घट्ट असा पिठाचा आपल्याला गोळा तयार करून घ्यायचा आहे. पीठ खूप पातळ करायचं नाही आपल्याला, अगदी थोडं थोडं पाणी घालायचं. आता आमच्याकडे याला अदनवड्याची भाजी म्हणतात. बऱ्याच ठिकाणी याला वेगळी वेगळी नावं आहेत. तुमच्याकडे काय म्हणतात ते मला कमेंट करून नक्की सांगा. आणि तुम्ही ही भाजी अशीच बनवता की यामध्ये आणखी काही वेगळी पद्धत आहे बनवण्याची, हेही नक्की सांगा. आता पाहू शकता इथे पीठ आपलं छान मळवून घेतलेलं आहे. मी छान मस्त घट्ट असा गोळ्याचा तयार केलेला आहे. त्याला थोडंसं तेल देखील लावून घेतलेलं आहे. आता याची आपल्याला पोळी लाटून घ्यायची. तुम्ही हातानेही बनवू शकता. थोडं थोडं पीठ हातात घेऊन थोडंसं त्याला चपटं करून वडीचा आकार देऊ शकता किंवा अशा पद्धतीने याला लाटून देखील घेऊ शकता. खूप जास्त जाडही ठेवायचं नाही किंवा अगदीच चपाती एवढं पातळही करायचं नाही. अशा पद्धतीने बघू शकता. थोडंसं पीठ लावून मी याला लाटून घेतलेलं आहे. आता याला आपण कट करून घेऊयात. तर ही भाजी भाकरीसोबत खूप जास्त छान लागते. याआधी मी उंबरहंडी असेल, मासवडी असेल, अशा ज्या पारंपरिक भाज्या आहेत त्या बऱ्याच भाज्यांच्या रेसिपी मी शेअर केलेल्या आहेत. आता या वड्या पाहू शकता कट करून घेतल्यात. तोपर्यंत इथे रश्श्यालाही उकळी आलेली आहे. याला उकळी आल्यानंतरच आपल्याला त्यामध्ये वड्या सोडायच्या आणि याला शिजवून घ्यायचे. गॅसची फ्लेम उकळी आल्यानंतर कमी करायची आपल्याला. त्यामध्ये या सगळ्या वड्या टाकायच्या आणि मंद आचेवरती यावरती अशा पद्धतीने झाकण ठेवून शिजवून घ्यायचे. इथे पाहू शकता एकदम मस्त आपली भाजी तयार आहे. थिकनेसही खूप छान आलेला आहे. वड्याही व्यवस्थित शिजल्या गेलेल्या आहेत आणि पाहू शकता एकदम मस्त झणझणीत आणि तेवढीच टेस्टी लागणारी अदनवड्याची भाजी इथे तयार आहे. रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमच्या कमेंट्स नक्की कळवा.